घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जानकी आतमध्ये येऊन घरात सगळ्यांना सांगत असते की आपण जे शेतकऱ्यांना खताची पोती वाटली आहे त्यामध्ये ऑलरेडी कोणीतरी पेस्टिसाइड मिसळलं आहे. त्यावेळी ऋषिकेश गुलाबला विचारतो, गुलाबराव हे कोणी केलं? तर गुलाब म्हणतो, दादासाहेब मी कसं करेल हे? मला काहीच माहीत नाही, पोती जशी होती तशी दिली. तर जानकी म्हणते, गुलाबदादा तुम्ही ते पोतं आणा, ऋषिकेश चेक करतील. तर ऋषिकेश म्हणतो, जानकी म्हणते तसं जर त्या पोत्यांमध्ये ऑलरेडी पेस्टिसाइड असेल आणि जर शेतकऱ्यांनी आणखी एक पॅकेट पेस्टिसाइड मिक्स केलं तर जमीन नापीक होईल आणि असलेली पिकंसुद्धा जळून जातील. गुलाब ते पोतं घेऊन येतो तर ऋषिकेश चेक करतो आणि जानकीला म्हणतो, जानकी आपल्याला त्या शेतकऱ्यांना हे खत वापरण्यापासून थांबवलंच पाहिजे. त्यावेळी ऋषिकेश मॅनेजरला फोन करून त्यांना सांगतो, आपण ज्यांना ज्यांना खत वाटप केलं आहे त्या सगळ्यांचे डिटेल्स घेऊन तुम्ही पटकन घरी या. घरातील सगळ्यांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर रमेश नावाच्या एका माणसाला सुद्धा खत वाटप केलेलं असतं. तर ऋषिकेश त्याला फोन करतो तर तो माणूस म्हणतो, दादा तुम्ही स्वतः मला फोन केलात. तर ऋषिकेश म्हणतो, ते खत तुम्ही वापरू नका, ते धोकादायक आहे. आम्ही तुम्हाला दुसरं खत तुमच्या घरी पोचतं करू. तर तो माणूस म्हणतो, ठीक आहे, नाही वापरत. असंच एक एक करून प्रत्येकाला फोन लावला जातो परंतु त्यातील काही माणसांचा फोन लागत नसतो. तर नाना म्हणतात, ते शेतावर गेले असतील, आपल्याला त्यांना थांबवायला पाहिजे. तर ऋषिकेश म्हणतो, मी जाऊन पटकन त्यांना थांबवतो. तर जानकी म्हणते, मी सुद्धा जाते. तर नाना ठीक आहे जा असं म्हणतात. तर ऐश्वर्या मनात विचार करते, जा जा, किती लोकांना थांबवू शकतात तुम्ही ते मी पण बघते. त्यातील एक माणूस रिक्षामधून जात असतो तर ऋषिकेश जाऊन त्याला थांबवतो. तर त्याने सुद्धा पोत्यातील खत वापरलेलं नसतं. तर ऋषिकेश त्याला सांगतो की तुम्ही हे खत वापरू नका आणि ते पोतं स्वतःच्या गाडीच्या डिक्कीत ठेवून घेतो. घरी ऐश्वर्या सुमित्रासाठी चहा घेऊन येते. तर सुमित्रा म्हणते, ही सगळी गडबड का झाली तेच कळत नाही ग. गुलाबराव असं कधीच करणार नाही, पण त्याच्यासुद्धा कसं लक्षात आलं नाही. तर ऐश्वर्या म्हणते, हो ना आई, हे सगळं ऐकून मला सुद्धा खूप धक्का बसलाय. शेवटी आपल्या इब्रतीचा प्रश्न आहे ना. या मदत योजनेचा गावामध्ये इतका गाजावाजा झालाय ना आणि हे असं जर झालं तर इतकी बदनामी होईल ना आपली. या सगळ्या प्रकरणात ऋषिकेश दादा अडकतील. म्हणजे केलं कोणी का असेना पण हे सगळं प्रकरण त्यांच्या नावावर येईल ना. त्यानंतर ते तिघे इकडे गाडीमध्ये बसतात. ते त्यांना 5 जणांना त्यांनी सांगितलेलं असतं परंतु त्यातील एक जण जगन वाघमारे नावाचा माणूस राहिलेला असतो. तर त्याचा मोबाईल नंबरसुद्धा नसतो आणि त्याचे रेकॉर्डसुद्धा नसतात. तर जानकी म्हणते, आता कसं शोधायचं त्यांना? तर ऋषिकेश म्हणतो, त्याने सांगितलं होतं त्याने सयाजीरावांकडून कर्ज घेतलंय. मी फोन करतो त्यांना असं म्हणून तो सयाजीरावाला फोन करतो. तर ऋषिकेश त्यांना म्हणतो, सयाजी काका तुम्ही त्या जगन वाघमारेला ओळखताना, तो अल्पभूधारक शेतकरी. तर सयाजीराव म्हणतात, हो ओळखतो की, काय झालं त्याचं? तर ऋषिकेश विचारतो, त्याचे डिटेल्स किंवा पत्ता वगैरे काही मिळू शकेल का? बाळाभाऊ तर समोरच असतो परंतु सयाजीराव म्हणतात की ते सगळं बाळासाहेब बघतात आणि बाळा गावी जाऊन बसलाय. तर ऋषिकेश म्हणतो, मग बाळाभाऊंना फोन करून विचारता येईल ना. तर सयाजीराव म्हणतात, त्याचं गाव फार डोंगरामध्ये आहे आणि रेंजच नसते आणि म्हणून तर मी बाळाला सोडत नाही कुठेच, माझा हातच मोडल्यागत होतोय की. तरी पण एकदा ट्राय करून बघतो मी आणि पत्ता मिळाला की लगोलग तुम्हाला कळवतो. तर ऋषिकेश ठीक आहे असं म्हणून फोन ठेवतो. त्यावर जानकी विचारते, काय झालं, नंबर मिळाला का? तर ऋषिकेश नाही म्हणतो. तर जानकी म्हणते, आता काय करायचं, शोधावं तर लागेलच त्यांना. आणि ते तिघे त्यांना शोधायला निघतात. इकडे बाळा सयाजीरावाला विचारतो, साहेब कुठे मला डोंगरात नेऊन टाकलंत आणि त्या ऋषिकेशने मला बघितलं तर? तर सयाजीराव म्हणतो, कसे बघतील, गावात फिरू नको ना आजचा दिवस, गपचूप बस घरातच. तर बाळा म्हणतो, साहेब पण नेमकं झालं तरी काय? तर सयाजीराव म्हणतो, त्या जगण्याचा पत्ता हवाय ऋषिकेशरावाला. तर सयाजीराव म्हणतात, तो जगण्या ऋषिकेशचा खत जमिनीत टाकणार, मग त्याची जमीन नापीक होणार आणि मग तो बोंबलत सुटणार. मग ऋषिकेशची नाचक्की होणार. ते आपल्याला हवंय. तर बाळा म्हणतो, पण साहेब जगण्याला जर हे आधीच कळलं तर? तर सयाजीराव म्हणतात, कसं कळणार, त्यांच्याकडं त्याचा पत्ता आहे का? आपणच तो त्यांना देणार, पण कधी, उद्या. संध्याकाळ झालेली असते. ऋषिकेशच्या घरी सगळे एकत्र जेवणाला बसलेले असतात. त्यावेळी ऋषिकेश ताट पुढे थोडंसं सरकावतो. तर सुमित्रा लगेच विचारते, ऋषिकेश काय रे, तू जेवणार नाही आहेस का? तर ऋषिकेश म्हणतो, नाही आई, भूक नाही आहे मला. तर नाना विचारतात, ऋषिकेश काय झालंय? तर ऋषिकेश म्हणतो, नाना त्या जगन काकांची खूप काळजी वाटतेय. ते एकटेच राहिलेत ज्यांच्यापर्यंत आपण पोचलो नाही. आपण दिलेली खतं जर त्यांनी त्यांच्या शेतात वापरली
तर त्यांच्या जमिनीत परत कधीच पीक येणार नाही. तर नाना म्हणतात, पण मला एक कळत नाही, हे असं झालंच कसं? खतात पेस्टिसाइड आलंच कुठून? तर जानकी म्हणते, तोच प्रश्न सतावतोय नाना. खतात पेस्टिसाइड्स आले कुठून? तर ऐश्वर्या म्हणते, कधी कधी हे असले घोळ कंपनीतच होतात. तर ऋषिकेश म्हणतो, कंपनीत कसं शक्य आहे? खतं एका ठिकाणी भरली जातात, पेस्टिसाइड्स एका ठिकाणी भरली जातात. कंपनीत होणं शक्यच नाहीये. तर जानकी मनात विचार करते, असं का वाटतंय की यामागे ऐश्वर्याचा हात असेल? तर ऋषिकेश म्हणतो, नाना, जोपर्यंत मी जगन काकांना आपल्या खताबद्दल सांगत नाही ना, तोपर्यंत मला दुसरं काहीच सुचणार नाही. तर जानकी ऋषिकेशला म्हणते, असं भरलेल्या ताटावरून नका उठू, मॅनेजर गेलेत ना त्यांना शोधायला, लवकरच कळेल त्यांना. तर ऋषिकेश म्हणतो, खत टाकून झाल्यास कळालं तर त्याचा काहीच उपयोग नाही जानकी. खत वापरायच्या आधी त्यांना कळायला पाहिजे. तर ऋषिकेश तेथून उठून जातो. तर जगन सयाजीरावांकडे रडतच येतो आणि म्हणत असतो, मालक, मला वाचवा. कपाळ फुटलं माझं. त्या ऋषिकेश दादांकडून खत आणि कीटकनाशके घेतली आणि शेतात घातलं. माझं समदं पीक जळालं. वाट लागली माझी वाट, असं म्हणतच रडत असतो. त्यावर सयाजीराव म्हणतात, मोठं तोंड वर करून गेला होतास ना ऋषिकेशकडनं मदत घेईल म्हणून. त्याच्याकडनं फुकट खत घेतलास आणि वर येण्याच्या ऐवजी दुप्पट खड्ड्यात गेलास. हे बघ, मला माझे पैसे पाहिजेत. त्या रणदिवेकडे जा आणि घेऊन ये. तर बाळा म्हणतो, अरे जगण्या, मला सांग, इथे रडून काय होणार आहे तुझं? काय ओरडायचंय ते तिकडे जाऊन ओरड ना, आणि विचार त्यांना जाब, त्या रणदिवेंनी ना तुला मदतीच्या नावाखाली फसवलंय. ते खत दिलं होतं ना, ते खूप डेंजर आहे. तुझी जमीन आहे ना आता नापीक झाली. मला सांग, खत आणि कीटकनाशके कोण फुकट देतं का? जे खराब झालेलं खत होतं ना, ते मारलं तुझ्या गळ्यात. तर जगन रडत असतो. तर सयाजीराव त्याच्यावर ओरडतात आणि त्याला म्हणतात, ए गप, रडगाणं थांबव तुझं. माझे पैसे मला पाहिजेत, बास. बाकी मला काही माहीत नाही. त्या रणदिवेकडे जा, नाहीतर कुठेही जा. मला त्याच्याशी काही पण देणं घेणं नाही. चल निघ, असं म्हणून त्याला ढकलून देतो. तर जगन, बाळा भाऊ, असं म्हणतो. तर बाळा म्हणतो, साहेब आता भडकलेत, जे सांगितलंय तेच करायचं. आणि हे बघ, ज्यांनी तुला गंडवलंय ना त्यांच्याकडे जाऊन धडक, कळलं ना, आता निघ. तर जगन रागातच म्हणतो, आता बघतोच त्या ऋषिकेशला, आणि तेथून जातो. त्यावेळी जगन ओरडतच, ऋषिकेशच्या नावाने ओरडतच ऋषिकेशच्या घराबाहेर येतो आणि तो ऋषिकेशला म्हणतो, फसवलंस तू मला. तुझ्यावर विश्वास ठेवून फार मोठी चूक केली मी. माझी जमीन नापीक केली तू. तू एका शेतकऱ्याला देशोधडीला लावलंयस, रस्त्यावर आणलंस. देव बघतोय, तो तुला मोठी शिक्षा करेल. माझं वाटोळं करून तू कधीच सुखी होणार नाहीस, असं म्हणतच तो रडत असतो आणि तो स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करतो. तर ऋषिकेश त्याला वाचवतो. तर ऋषिकेश त्याला म्हणतो, काय करताय तुम्ही? रागाच्या भरात तुम्हाला जीव द्यायचा आहे का? घरी बायका पोरं आहेत, त्यांचा तरी विचार करा. तर तो माणूस म्हणतो, काय करू मी? कुठून बुद्धी सुचली काय माहिती? तुमच्याकडनं खतं घेतली, आलेलं चिमूटभर पीकसुद्धा जळून गेलं. समदं बरबाद झालो मी. तर ऋषिकेश म्हणतो, नाही नाही जगन काका, आम्ही आहोत ना, असं कसं जाऊ देऊ? तर ऐश्वर्या म्हणते, तेच ना, रडताय कशाला? पैसे घ्या आणि हा जो काही विषय आहे तो मिटवून टाका ना. म्हणजे तुमचं जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई आम्ही करू, तुम्हाला देऊ ना आम्ही पैसे. तर जगन म्हणतो, पैशात किंमत करता का तुम्ही काळ्या आईची? आई आहे आमची आई. जमिनीची किंमत पैशात होत नाही. तर ऋषिकेश म्हणतो, जगन काका, तुमचं अगदी बरोबर आहे, पण जमिनीची किंमत जमिनीत होऊ शकते ना. तर जगन म्हणतो, म्हणजे? तर ऋषिकेश विचारतो, किती जमीन आहे तुमची? तर जगन म्हणतो, 2 गुंठे. तर ऋषिकेश म्हणतो, मी तुमच्या 2 गुंठ जमिनीच्या बदल्यात माझी 10 गुंठ जमीन देतो, पण हे असं काही करू नका. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, ऐश्वर्या शर्वरीला फोन करून सांगते, ऋषिकेश दादा 10 गुंठे जमीन देत आहेत. तर शर्वरी घरी येऊन ऋषिकेशला म्हणते, दादा तू असं परस्पर जमीन कशी काय देऊ शकतोस? तर जानकी म्हणते, पण यांच्या एका चुकीमुळे जगन काकांची जमीन नापीक झाली, त्या बदल्यात हे त्यांना जमीन देत आहेत. तर शर्वरी म्हणते, चूक दादाची आहे ना, माझी किंवा सारंगची नाहीये. तर ऋषिकेश म्हणतो, माझ्या हिस्स्यातली जमीन देतोय. तर शर्वरी म्हणते, तुझा हिस्सा कुठला आणि केवढा? तुम्हाला काय वाटतं, शर्वरी ऋषिकेश दादाला देऊ देईल का जमीन? कमेंट करून नक्की सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.